नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. नॉर्थन कोलफील्ड्स लिमिटेड NACL इंडिया लिमिटेड ही एक निरत्न कंपनी आहे. कोल इंडिया लिमिटेड जी अनुषंगी कंपनी आहे, या सबसिडरी कंपनीकडून NCLसाठी भरती विभाग रिक्रुटमेंट डिपार्टमेंटकडून भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे. मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यांसाठी ही भरती असणार आहे. डिटेलमध्ये आपण आजची माहिती जी आहे या भरती संबंधीची विस्तारित माहिती पाहूयात. एम्प्लॉयमेंट नोटिफिकेशन आहे. NCL invites online application from Indian National Processing and minimum qualification required for regular appointment to post as mentioned in Table A. Regular deployment across mines establishments of the NCL District of Madhya Pradesh, Sonbhadra District of Uttar Pradesh. आपण जी पात्रता आहे आणि पदाची नाव आहेत डिटेलमध्ये पाहूयात. असिस्टंट फोरमन ENT ट्रेनी गेट C हे तर पहिलं पद आहे. याच्यासाठी सुपरवायझरी पोझिशन आहे. यासाठी पात्रता आहे मॅट्रिक्युलेट और इक्विलेंट म्हणजे 10वी पास, एक्झामिनेशन पासड फ्रॉम एनी रेकग्नाइज्ड बोर्ड एक्झामिनेशन. त्याच्यानंतर डिप्लोमा और रिलेव्हंट अँड हायर क्वालिफिकेशन मिनिमम 3 year कोर्स इन इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग फ्रॉम एनी इन्स्टिट्यूट रेकग्नाइज्ड बाय द गव्हर्नमेंट. त्याच्यानंतर दुसरं जे पद आहे असिस्टंट फोरमन मेकॅनिकल ट्रेनिंग ग्रेड C. याच्यासाठी सुद्धा 10वी पास म्हणजेच मॅट्रिक्युलेट इक्विलेंट एक्झामिनेशन पासड फ्रॉम एनी रेकग्नाइज्ड बोर्ड ऑफ एक्झामिनेशन. त्याच्यानंतर डिप्लोमा और रिलेव्हंट अँड हायर क्वालिफिकेशन मिनिमम 3 years कोर्स इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग फ्रॉम एनी इन्स्टिट्यूट रेकग्नाइज्ड बाय द गव्हर्नमेंट. त्याच्यानंतर तिसरं जे पद आहे असिस्टंट फोरमन इलेक्ट्रिकल ट्रेनिंग ग्रेड C साठी सुद्धा 10वी पास आणि डिप्लोमा और रिलेव्हंट अँड हायर क्वालिफिकेशन फ्रॉम मिनिमम 3 years कोर्स इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग फ्रॉम एनी इन्स्टिट्यूट रेकग्नाइज्ड बाय द गव्हर्नमेंट. याच्यामध्ये पाहू शकता क्लोजिंग डेट आहे, शेवटची तारीख आहे अर्ज करण्यासाठी रजिस्ट्रेशन आणि सबमिशनची 5 फेब्रुवारी 2024 एज क्रुशियल डेट. त्याच्यानंतर एम्प्लॉयमेंट नोटिफिकेशन आहे, हे सुरू झालेलं आहे. ऑनलाईन अर्ज सुरू होणार आहेत. त्याच्यानुसार ही जी आहे अर्ज केला जाऊ शकतो. आपण जागा पाहूयात. ENT असिस्टंट फोरमन ENT ट्रेनिंग ग्रेड C साठी कॅटेगरी आहे ENT साठी. याच्यासाठी जे टोटल जे जागा आहेत आरक्षणानुसार अनरजिस्टर्ड म्हणजे ओपनसाठीचे 6 जागा आहेत आणि अशा एकूण टोटल जे जागा आहेत 9 जागा आहेत. त्याच्यानंतर असिस्टंट फोरमन मेकॅनिकल ट्रेनिंग ग्रेड C या पदासाठी एक्झिबिशन ह्या कॅटेगरीमध्ये एकूण 59 जागा आहेत. त्याच्यानंतर असिस्टंट फोरमन इलेक्ट्रिकल ट्रेनिंग ग्रेड C इलेक्ट्रिकल अँड E&M आणि एक्झिबिशनसाठी एकूण 34 आणि 48 अशा टोटल मिळून एकूण 150 जागांची भरती या भरतीमध्ये केली जाणार आहे. त्याच्यानंतर आपण डिटेल्स ऑफ पोझिशन्स एनमार्कडे फॉर PWBD कॅटेगरीज. तर PWBD आहे त्याच्यासाठी म्हणजे अपंगांसाठीची असिस्टंट फोरमन मेकॅनिकल ट्रेनिंगसाठी आहे OA आणि OL कॅटेगरी आहे. त्याच्यानंतर असिस्टंट फोरमन इलेक्ट्रिकल ट्रेनिंग ग्रेड C साठी OA, OL आणि BL आणि HH अशा 4 कॅटेगरी आहेत. त्याच्यानंतर क्लॅरिफिकेशन आहे हाय क्वालिफिकेशनसाठीचं डिप्लोमा फॉर सुपरवायझरी पोझिशन्स. त्याच्यानंतर पाहू शकता असिस्टंट फोरमन ENT ट्रेनिंग ग्रेड C साठी डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग मिनिमम 3 वर्षाचा कोर्स असणे आवश्यक आहे. याच्यासाठी जी सुपरवायझरी पोझिशन जी आहे त्याच्यासाठी आहे हाय क्वालिफिकेशन्स. याच्यासाठी आवश्यक आहे इंजिनिअरिंग डिग्री इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये. त्याच्यानंतर नॉट अवेलेबल ब्रँचेस डिप्लोमा BE आणि BTech हे अवेलेबल नाही आहे, पात्रता नाही आहे. पुढे पाहू शकता असिस्टंट फोरमन मेकॅनिकल ट्रेनिंग ग्रेड C साठी याचे नॉर्मल जे क्वालिफिकेशन आहे डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग 3 वर्षासाठीचा कोर्स आणि हाय क्वालिफिकेशन जे आहे इंजिनिअरिंग अँड डिग्री इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग. त्याच्यानंतर तिसरं जे पद आहे असिस्टंट फोरमन इलेक्ट्रिकल ट्रेनिंग ग्रेड C साठी ह्याचे नॉर्मल क्वालिफिकेशन आहे डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. त्याच्यानंतर जे हायर क्वालिफिकेशन आहे इंजिनिअरिंग डिग्री इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग. एंट्री लेवल पोझिशन पाहू शकता. याच्यामध्ये पेमेंट स्केल जो आहे पाहू शकता इथे असिस्टंट फोरमन ENT ट्रेनिंग कॅटेगरी C साठी मिनिमम मंथली रेटेड ग्रेड C बेसिस 4730.25 पर मंथ. असिस्टंट फोरमन ट्रेनीसाठी मेकॅनिकलसाठी 4730 सेम आहे आणि असिस्टंट फोरमन इलेक्ट्रिकल ट्रेनिंगसाठी सुद्धा सेम आहे. अशा पद्धतीने याच्यामध्ये ट्रेनिंगसुद्धा आहे. सक्सेसफुल ट्रेनिंग जे आहे याच्यामध्ये ग्रेड C साठी असणार आहे. रिझर्वेशन SC ST आणि OBC कॅन्डिडेट्ससाठी रिझर्वेशन आणि वयाची सूटसुद्धा याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. जे लिंक जी आहे जाहिरातीची
ती अधिकृत लिंक जी आहे नोटिफिकेशनची, ती लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे, ती डाउनलोड केली जाऊ शकते. वयाची पात्रता पाहू शकता. वयाची जी नॉर्मल पात्रता आहे 18 वर्ष, 18 ते 30 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे. याच्यामध्ये UR म्हणजे ओपन आणि EWSसाठी कोणते रिलॅक्सेशन सूट नाही आहे. SC SSसाठी 5 वर्ष आहे. OBC NCL सेंट्रल लिस्टसाठी 3 वर्ष, PWBDसाठी 10 वर्षाची आहे. तर अशा पद्धतीने ही वयाची सूट आहे. पात्रता 18 ते 30 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे. ॲप्लिकेशन फी पाहू शकता. UR म्हणजेच अनरजिस्टर्ड ओपनसाठी आणि OBCसाठी यासाठी फी आहे 1000 रुपये प्लस GST 180 म्हणजेच 1180 रुपये याची फी असणार आहे. त्याच्यानंतर SC ST ECM आणि PWBD डिपार्टमेंटल कॅन्डिडेटसाठी कोणतीही फी नाही आहे, 0 फी असणार आहे. तर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी जी पद्धत आहे या वेबसाईटवर तुम्ही जाऊ शकता आणि ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता. इथे टेबल 1 क्वालिफाईंग मार्क्स आहेत, कट ऑफ मार्क्स, मेरिट लिस्टसाठीचे. याच्यामध्ये टेस्टसुद्धा असणार आहे. पाहू शकता सिलेक्शन प्रोसेस कशी आहे. Eligible candidates meeting with the minimum eligibility criteria of the crucial date as specified under the notification will be required appear a computer based test. CBT टेस्ट घेण्यात येईल. सिलेक्शन will be based on candidate relative score on the computer based score. आपण पाहू शकता टेस्ट जी घेण्यात येणार आहे याच्यामध्ये टेबल H नुसार पाहू शकता. ऑल नोटिफाईड पोझिशनसाठी 100 मार्कांची ही परीक्षा असणार आहे. UR EWSसाठी, SC STसाठी 50 मार्काची आहे UR EWSसाठी आणि 40 मार्क्सची PWBDसाठी आहे. याच्यामध्ये जे प्रश्न आहेत CBT असणार आहेत, त्याच तुमच्या कोर्सेसवर म्हणजेच तुमच्या क्वालिफिकेशनवर आधारित हे प्रश्न असणार आहेत. तेच टेस्टच्या पासिंग मार्क्सवर जे पुढची प्रोसेस आहे सिलेक्शन प्रोसेस ती केली जाईल. मेरिट लिस्ट, कट ऑफ लिस्ट जाहीर केली जाईल आणि त्यानुसार जे निवड प्रोसेस आहे ती पूर्ण केली जाईल. ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची वेबसाईट आहे NCLची, नॉर्थन कोलफिल्ड लिमिटेडची. या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज केला जाऊ शकतो. तर अशा पद्धतीने ही जी भरती आहे हाऊ टू अप्लाय ते पाहू शकता. तुम्हाला NCLCIL या वेबसाईटवर जायचं आहे. त्याच्यानंतर करिअर रिक्रुटमेंट एम्प्लॉयमेंट नोटिफिकेशन फॉर डायरेक्ट रिक्रुटमेंट वेरियस पोस्ट सुपरवायझरी स्टाफ असिस्टंट फोरमन मेकॅनिकल ENT आणि अप्लाय याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर जे आवश्यक डॉक्युमेंट्स आहेत आणि फी पेमेंट आहे ते पेमेंट करून ऑनलाईन अर्ज पूर्ण करायचा आहे. वेबसाईट इथे पाहू शकता. जी वेबसाईट आहे अधिकृत वेबसाईट चेक केली जाऊ शकते नॉर्थन कोलफिल्ड लिमिटेडची. लिंक जी आहे डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देण्यात आलेली आहे, चेक केली जाऊ शकते. अशा पद्धतीने ही जी भरती आहे नॉर्थन कोलफिल्ड लिमिटेडची त्यासाठी अर्ज केला जाऊ शकतो. धन्यवाद.